तुम्ही अनेकांना आजकाल बघितलंच असेल, त्यांच्याकडे पैसा असतो, बंगला असतो, गाडी असते, सगळं काही असतं त्यांच्याकडे. पण जर तुम्ही त्यांना सांगितलं की थोडं मन मोकळेपणाने हसा, तर त्यांना कुठेतरी ते जड जातं. आणि ह्याचे कारणं खूप आहेत. म्हणजे तो व्यक्ती कुठेतरी चिंतित असेल, त्याच्या मनावर काहीतरी ओझं असेल, किंवा लाईफमध्ये काहीतरी भीती वाटत असेल त्याला, म्हणजे एक काइंड ऑफ अनसर्टनिटी असते. अशी व्यक्ती खूप खूप विचार करतात. म्हणजे त्याला आपण बोलतो दे ओव्हर थिंक अ लॉट. आणि मग कुठेतरी आयुष्य जगणंच कुठेतरी राहून जातं, कारण जीवनामध्ये आनंदच नसतो. म्हणजे जर सध्याच्या स्थितीबद्दल जर बोलायचं असेल तर ख्वाहिशें इतनी पाल रखी है हमने कि खुश रहना ही भूल गए. ख्वाहिशें इतनी पाल रखी है हमने कि खुश रहना ही भूल गए. दिखावे की जिंदगी जीते जीते खुद की पहचान ही भूल गए. मित्रांनो, खूप लोकांची अशीच परिस्थिती आहे. म्हणजे सगळं काही असलं आणि जर आनंदच नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला यशस्वी नाही म्हणू शकत. कारण कुठेतरी आपण स्वतःची ओळखच विसरून बसलेलो असतो, तेव्हाच आपण दुःखी राहायला शिकतो. म्हणजे लोकांना असं वाटतं की माझ्याकडे पैसा आला तर मी यशस्वी होईल, यशस्वी झालो तर समृद्ध होईल, आणि समृद्ध झालो तर मी आनंदी राहायला शिकेल. नाही मित्रांनो, सूत्र असं नाही आहे. सूत्र असं आहे की तुम्ही आधी आनंदी व्हा, आनंदी राहायला शिका. जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये आनंद माना, आणि मग बघा कुठेतरी तुमची ऊर्जा वाढेल, आणि ती ऊर्जाच तुम्हाला समृद्ध बनण्यास मदत करेल. आणि तुम्ही एकदा समृद्ध झाला की तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. तुमच्याकडे पैसाही येईल, प्रसिद्धी येईल. म्हणून बी हॅपी अँड बी सक्सेसफुल. सो आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ. थँक्यू.